हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. ज्याने स्वतःचं मन जिंकलं त्याने जग जिंकलं. तर मित्रांनो, हे होतं आजचं विचारधन हे सत्र. थोडक्यात काय तर स्वतःचा आपल्या मनावर ताबा असला पाहिजे. जर तुमच्या स्वतःच्या मनावर ताबा असेल तर तुम्ही जगसुद्धा जिंकू शकता. चला तर मग मित्रांनो, यानंतर ऐकूया दिनविशेष हे सत्र. दिनविशेष या सत्रांतर्गत आपण जन्म, मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घडामोडी यांच्याविषयीची सविस्तर माहिती घेत असतो. अशा काही घटना ज्या इतिहासात कोरल्या गेलेल्या आहेत. एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 22 एप्रिलच्या दिनविशेष या सत्रात. सर्वप्रथम आज 22 एप्रिल. आज आहे जागतिक वसुंधरा दिन. जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. जागतिक वसुंधरा दिन म्हणजेच पृथ्वी दिन. पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व सजीव सृष्टीला वाचवण्यासाठी तथा संपूर्ण जगात पर्यावरण संरक्षणाची जागरूकता लोकांमध्ये निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात येतो. याची सुरुवात सन 1970 साली करण्यात आली होती. सुमारे 192 देशांनी याला पाठिंबा दर्शविला होता आणि आता संपूर्ण जगात 22 एप्रिल हा दिवस जागतिक पृथ्वी दिन म्हणजेच जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तुम्हीसुद्धा जागतिक वसुंधरा दिन साजरा करू शकतात. यासाठी तुम्हाला फक्त आपल्या पृथ्वीची काळजी घेण्यासाठी काही गोष्टी करायला लागणार आहेत. त्यातली अगदी सोपी गोष्ट म्हणजे अगदी तुम्ही झाडे जरी लावलीत तरी झाडं लावूनसुद्धा तुम्ही आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतात. त्याचबरोबर कमीत कमी प्रदूषण करूनसुद्धा तुम्ही आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकता. 1970 मध्ये पृथ्वी दिन म्हणजेच वसुंधरा दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता. या घटनेनंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1904 साली अणुबॉम्बचे जनक जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांचा जन्म झाला. जॉन रॉबर्ट ओपेनहायमर हे कॅलिफोर्नियामधील बर्कले विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते. तसेच ते सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान लॉस ॲलॅमोस प्रयोगशाळेचे मुख्याधिकारी असलेल्या ओपेनहायमर यांनी परमाणु बॉम्बचा शोध लावला. त्यामुळे परमाणु बॉम्बच्या जनकांपैकी ते एक मानले जातात. त्यांचा मृत्यू 18 फेब्रुवारी 1967 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1870 साली रशियन क्रांतिकारक व्लादिमीर लेनिन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 21 जानेवारी 1924 रोजी झाला. 1698 साली नाथ परंपरेतील एका शाखेचे प्रमुख सत्पुरुष शिव दीननाथ यांचा जन्म झाला. 2006 साली प्रवीण महाजन यांनी भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्यावर कौटुंबिक वादातून गोळ्या झाडल्या होत्या. आजच्याच दिवशी 1724 साली जर्मन तत्त्ववेत्ता एमॅन्युएल कांट यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 12 फेब्रुवारी 1804 रोजी झाला. 1812 मध्ये भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड जेम्स अँड्र्यू ब्राऊन रॅमसे डलहौसी यांचा जन्म झाला. जेम्स ब्राऊन रॅमसे तथा
लॉर्ड डलहौसी हा ब्रिटिश भारतातील स्कॉटिश वंशीय गव्हर्नर जनरल होता. 1848 साली लॉर्ड डलहौसी हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला. त्यावेळी इंग्रजी राज्यसत्तेचे वर्चस्व हिंदुस्थानात स्थापित झाले होते. असे असले तरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे हिंदुस्थानातील छोटे मोठे राजे अथवा संस्थानिक हे त्यांच्या प्रदेशातील राज्यकारभार पाहत होते. यामुळे इंग्रजांचे एकछत्री साम्राज्य स्थापन होण्यास अडचणी होत होत्या. त्यामुळे लॉर्ड डलहौसीने या ना त्या कारणाने संस्थाने गिळंकृत करण्यास सुरुवात केली. त्यातील प्रमुख कारण असे ते म्हणजे दत्तक विधान नाकारणे. एखादा राजा अथवा संस्थानिक निपुत्रिक मरण पावला तर त्याच्या जवळच्या वारसाला अथवा हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे त्याने दत्तक घेतलेल्या व्यक्तीला गादीवर बसण्यास परवानगी नाकारणे ही डलहौसीची नीती होती. या नीतीला व्यापगत सिद्धांत म्हणजेच डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स असे म्हणतात. याने भारतातील अनेक संस्थाने खालसा केली. लॉर्ड डलहौसी व्हॉइसरॉय असताना भारताचे पहिले पोस्टाचे तिकीट छापले गेले होते. लॉर्ड डलहौसी यांचा मृत्यू 19 डिसेंबर 1860 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1929 साली चित्रपट रंगभूमी आणि अभिनेत्री उषा मराठे खेर उर्फ उषा किरण यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 9 मार्च 2000 रोजी नाशिक या ठिकाणी झाला. आजच्याच दिवशी 1914 साली भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता बलदेव राज चोपडा यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 5 नोव्हेंबर 2008 साली झाला. 1979 साली आचार्य विनोबा भावे यांनी संपूर्ण गोहत्या बंदीच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले होते. आचार्य विनोबा भावे हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते. महात्मा गांधींनी 1940 मध्ये वैयक्तिक सत्याग्रह पुकारला. त्यावेळीही पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली. ब्रिटिश राजविरोधी या आंदोलनाचे पर्यावसन 1942 मध्ये छोडो भारत आंदोलनात झाले आणि आचार्य भावे पुढे सर्वोदयी नेते म्हणून प्रसिद्ध झाले. आचार्य विनोबा भावे यांना 1983 साली भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं. आजच्याच दिवशी 1056 मध्ये क्रॅब नेब्युलामधील तेजोमेघ सुपरनोव्हाचा महास्फोट झाला होता. 1948 साली अरब इस्रायल युद्ध अरबांनी इस्रायलचे हैफा हे प्रमुख बंदर काबीज केले. 1977 साली टेलिफोन वाहतूक सुरू करण्यासाठी प्रथम ऑप्टिकल फायबरचा वापर केला गेला. आजच्याच दिवशी 1997 साली राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे NIV चे संचालक डॉक्टर कल्याण बॅनर्जी यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ओमप्रकाश भसीन पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. 1916 साली अभिनेत्री आणि गायिका कानन देवी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 17 जुलै 1992 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1916 साली व्हायोलिन वादक व वाद्यवृंद संचालक यहुदी मेन्युहिन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 12 मार्च 1999 साली झाला. आजच्याच दिवशी 1929 साली भाषाशास्त्रज्ञ तसेच साहित्य समीक्षक प्राध्यापक अशोक केळकर यांचा जन्म झाला. 1935 साली भारतीय अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक भामा श्रीनिवासन यांचा जन्म झाला. 1945 साली भारतीय प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी गोपाळकृष्ण गांधी यांचा जन्म झाला.
1933 साली रोल्स रॉयस लिमिटेडचे सहसंस्थापक हेनरी रॉयस यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 27 मार्च 1863 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1994 साली विचारवंत समाजसुधारक आचार्य सुशील मुनी महाराज यांचं निधन झालं. 1994 मध्ये अमेरिकेचे 37वे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 9 जानेवारी 1913 रोजी झाला. आजच्याच दिवशी 2003 साली पंजाबी नाटककार, दिग्दर्शक आणि कादंबरीकार बळवंत गार्गी यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 4 डिसेंबर 1916 रोजी भटिंडा, पंजाब या ठिकाणी झाला होता. 2013 साली भारताचे 27वे सरन्यायाधीश जगदीश शरण वर्मा यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 18 जानेवारी 1933 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1980 साली जर्मन भौतिकशास्त्रज्ञ फ्रिट्झ स्ट्रासमान यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1902 रोजी झाला. 2013 साली व्हायोलिन वादक, संगीतकार आणि गायक लालगुडी जयरामन यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 17 सप्टेंबर 1930 रोजी झाला. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच 22 एप्रिलचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सॲप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. आणि हो, तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र पाहू शकता किंवा ऐकू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे. आमच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे स्पेक्ट्रम अकॅडमी. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्या. लक्षात ठेवा, भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे, तेव्हा त्या संदर्भात असणारे सगळे नियम पाळा आणि स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या. हो, सोबतच ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.